पाणी हे फार महत्त्वाचं आहे. आणि पाणीसाठी मी काल परवाकडे बातमी ऐकली की आता गारगाईचं धरण बनणार, कारगाईचं धरण बनणार. चांगलं आहे. हा विषय आमच्या पण वचननाम्यात होता आणि ह्याच्यावर कदाचित उद्या वार पलटवार होऊ शकतात की तुम्ही का नाही केलं, आम्ही काय करतोय, तुम्ही काय करतोय. पण एक गोष्ट मी प्रॅक्टिकल आणि स्पष्ट सांगतो, इथे धस साहेब आहेत, तिथे सगळे आहेत, त्यांना पण हे विषय सगळे माहिती आहेत. गारगाईसाठी आणि डिसॅलिनेशनमध्ये तुम्हाला अंतर सांगतो. गारगाई आमच्या देखील वचननाम्यात होतं, पण आम्ही का नाही केलं, तर गारगाईसाठी आपल्याला 2 नद्यांचं जोडणी करायला लागेल. तिथे पुढे येऊन तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये जवळपास 5 लाख झाडांची छाटणी करायला लागेल. कॅचमेंट एरियामध्ये तुम्हाला धरण बनवायचं असतं. मग ते धरण तिथे बनवायला म्हणजे हा विषय फक्त 3,000 कोटीवर थांबणार नाहीये. 70-80 हजार कोटी किंवा जे सुप्रमा मिळत जातात त्याच्यावर आहे. पण गारगाई पिंजाळ नदी जोडायला, तिथून ते धरण बनवायला, मग तिथे कॅचमेंट एरिया बनवायला, तिकडची झाडं कापायला आणि तिथून मुंबईकडे पाणी आणायला जेवढा खर्च होईल जवळपास 1 लाख कोटीचा होईल कुठे साहेब. आणि ते झाल्यानंतर पाणी किती मिळणार आहे? 450 मिलियन लिटर अ डे. म्हणजे पुढच्या 7-8 वर्षात हे काम तर थांबणार नाहीये. मुंबईची ताण तर काही भागणार नाहीये. आणि एवढं सगळं खर्च करून जो आपल्याकडे तसाही कमी आहे, तेवढी तिजोरी मजबूत नाहीये, ते करून आपल्याला 450 MLD मिळणार आहे. ह्याच विरुद्ध जे 2021 साली 22 साली आम्ही काम सुरू केलं होतं ते आत्तापर्यंत पूर्ण झालं असतं जर मधल्या सरकारने, आत्ताच्या यांनी मला वाटतं काहीतरी टेंडर काढले, पण मधल्या सरकारने जर बंद केलं नसतं तर डिसॅलिनेशन कुठे एक झाड न कापता मुंबईसाठी आपण समुद्राचं पाणी गोड करून पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून 400 मिलियन लिटर्सचं पाणी आपण मुंबईला आणत होतो. किंमत किती? तर 1/10 पण नाही. पण आत्तापर्यंत ते पाणी सुरू झालं असतं, कमी किमतीत सुरू झालं असतं. पायलट प्रोजेक्टला एक्सपॅन्शन पुढचं अजून 200 मिलियन लिटर लावू शकलो असतो. आणि हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय असं म्हटलं जातं नेहमी की आपल्या देशामध्ये खरा फायनान्स मिनिस्टर हा मॉन्सून असतो, पावसाळा हा खरा वित्तमंत्री असतो. आणि हे आपण सत्य परिस्थिती बघतोय. कधी पावसाळ्याचा मूड असेल तर पाऊस पडतो, कधी पावसाळा नसेल तर नसतो, कधी अवकाळी पाऊस होतो, कधी सततचा पाऊस लागतो. आपण मग इथे आम्ही आंदोलन करतो, पायऱ्यांवर मागणी करतो की कॉम्पन्सेशन द्या वगैरे. पण अध्यक्षमध्ये ही सगळी परिस्थिती बघत असताना खरोखर आपल्याला आपल्या राज्याची मॉन्सून डिपेंडन्सी वाढवायची आहे का, की समुद्र मुंबईच्या बाजूला एवढं असताना आपल्याला समुद्राचं पाणी गोड करून ते पाणी वापरायचं आहे.